नमस्कार. प्रत्येक वर्षात 24 एकादशा असतात, परंतु यावर्षी अधिक मास असल्यामुळे 26 एकादशा आहेत. आता आपण पाहूया अधिक मासात शुक्ल पक्षात येणारी पद्मिनी एकादशी म्हणजेच कमला एकादशी कथा, महत्त्व, काय करावे आणि नियम. तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर कृपया सबस्क्राईब करा. माहिती आवडल्यास लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका. चला तर पाहूया. जय श्री हरी. हरिओम मित्रांनो, भारतीय संस्कृती आणि हिंदू धर्मात व्रतवैकल्यांना अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. मनावर ताबा मिळवणे, शरीराचे शुद्धीकरण करणे आणि आत्म्याला ईश्वराशी जोडणे हा या व्रतांचा मुख्य उद्देश असतो. या सर्व व्रतांमध्ये एकादशी व्रत हे सर्वोत्तम आणि सर्व व्रतांचा शिरोमणी मानले गेले आहे. प्रत्येक महिन्यात 2 याप्रमाणे वर्षातून 24 एकादशी येतात, परंतु दर 3 वर्षांनी जेव्हा अधिक मास म्हणजेच मलमास किंवा पुरुषोत्तम मास येतो तेव्हा या एकादशांची संख्या 26 होते. अधिक मासातील एकादशी ही भगवान श्री विष्णूंच्या विशेष कृपेचा वर्षाव करण्याची मानली जाते. हा काळ आध्यात्मिक प्रगती, पापमुक्ती आणि जीवनातील सर्व संकटांचे निवारण करणारा एक सुवर्णयोग असतो. आज आपण अशाच अधिक मासातील अत्यंत दुर्मिळ आणि खास असलेल्या 2 एकादशा, पद्मिनी एकादशी व परमा एकादशी यातील पद्मिनी एकादशीचे महत्त्व, तिची पौराणिक कथा आणि शास्त्रोक्त नियम सविस्तर जाणून घेणार आहोत. दर 3 वर्षांनी येणाऱ्या अधिक मासातील शुक्ल पक्षाच्या एकादशीला पद्मिनी एकादशी किंवा कमला एकादशी म्हटले जाते. ही एकादशी अत्यंत खास आणि दुर्मिळ मानली जाते. या व्रताचे नाव पद्मिनी कसे पडले आणि याचे महत्त्व काय आहे हे आपण एका सुंदर पौराणिक कथेच्या माध्यमातून जाणून घेऊया. पद्मिनी एकादशीची पौराणिक कथा. पद्मिनी एकादशीची कथा ही केवळ एका व्रताची माहिती नाही, तर ती मानवी जीवनातील श्रद्धा, संयम, पती पत्नीचे एकमेकांना दिलेली साथ आणि ईश्वरीय कृपा यांचे एक अप्रतिम उदाहरण आहे. पद्मपुराणात या कथेचे सविस्तर वर्णन आढळते, जे भगवान श्रीकृष्णाने धर्मराज युधिष्ठिराला सांगितले होते. या अत्यंत पवित्र आणि दुर्मिळ अशा पद्मिनी एकादशीची संपूर्ण कथा खालीलप्रमाणे आहे. महिष्मती नगरीचा प्रतापी राजा कृतवीर्य. त्रेतायुगात महिष्मती नगरीवर कृतवीर्य नावाचा राजा राज्य करीत होता. राजा अत्यंत पराक्रमी, प्रजाहितदक्ष आणि धार्मिक होता. त्याच्या राज्यात सर्व प्रकारची सुखसमृद्धी होती. राजाला अनेक राण्या होत्या, परंतु बरीच वर्ष उलटून गेल्यानंतरही राजाला एकाही राणीपासून संतती प्राप्ती म्हणजेच पुत्रप्राप्ती झाली नव्हती. त्या काळात राजाला पुत्र नसणे म्हणजे वंशाचा दिवा विझणे आणि राज्याला वारसदार न मिळणे असे मानले जाई. राजाने पुत्रप्राप्तीसाठी अनेक यज्ञ केले, ऋषीमुनींचे आशीर्वाद घेतले, विविध औषधोपचार केले, परंतु सर्व प्रयत्न निष्फळ ठरले. राजा कृतवीर्य यामुळे अत्यंत दुःखी आणि चिंतेत राहू लागला. राजा राणीचे कठोर तप आणि सती अनुसयाची भेट. शेवटी निराश होऊन राजाने आपले राज्य मंत्र्यांच्या स्वाधीन केले आणि जंगलात जाऊन कठोर तपश्चर्या करण्याचा निर्णय घेतला. राजासोबत त्याची मुख्य आणि परम सुलक्षणी राणी पद्मिनी, जी राजा हरिश्चंद्राची कन्या होती, हिनेही पतीच्या सेवेसाठी राजवैभवाचा त्याग केला आणि तीही जंगलात निघाली. दोघेही गंधमादन पर्वतावर गेले. तिथे राजा कृतवीर्य याने वस्त्रे त्यागून केवळ कातडे पांघरले आणि अन्न पाण्याचा त्याग करून 10,000 वर्ष कठोर तपश्चर्या केली, परंतु तरीही भगवान विष्णू प्रसन्न झाले नाहीत. राजाचे शरीर तपाच्या अग्नीने अगदी क्षीण झाले होते. हे पाहून राणी पद्मिनी अत्यंत व्याकुळ झाली. त्याच पर्वतावर महर्षी अत्री
आणि माता सती अनुसया वास्तव्य करीत होत्या. राणी पद्मिनी अत्यंत आर्ततेने माता अनुसया यांच्याकडे गेली आणि त्यांच्या चरणावर डोके ठेवून म्हणाली, हे महाभागे, माझ्या पतीने 10,000 वर्ष अत्यंत कठोर तप केले, तरीही प्रभू विष्णू प्रकट झाले नाहीत. आमच्या नशिबातील पुत्रप्राप्तीचे दुःख दूर होत नाही आहे. कृपया मला असा एखादा मार्ग किंवा व्रत सांगा ज्याने भगवान जनार्दन प्रसन्न होतील आणि माझ्या पतीची मनोकामना पूर्ण होईल. माता अनुसूयांनी सांगितलेले पद्मिनी एकादशी व्रत राणीची व्याकुळता आणि तिची पतीवरील निष्ठा पाहून माता अनुसया प्रसन्न झाल्या. त्यांनी आपल्या दिव्य दृष्टीने पाहिले आणि म्हणाल्या, हे प्रिये, वर्षातील 12 महिने आणि 24 एकादशांपेक्षाही श्रेष्ठ असा एक काळ असतो, तो म्हणजे अधिक मास म्हणजेच मलमास. हा महिना दर 3 वर्षांनी एकदाच येतो आणि तो भगवान पुरुषोत्तमाला म्हणजेच विष्णूला अत्यंत प्रिय आहे. या अधिक मासाच्या शुक्ल पक्षात येणारी एकादशी ही सर्व सिद्धी देणारी आहे. तू या एकादशीचे विधीपूर्वक व्रत कर. या व्रताच्या प्रभावाने भगवान विष्णू तुझ्यावर आणि राजांवर निश्चित प्रसन्न होतील. माता अनुसया यांनी सांगितल्याप्रमाणे जेव्हा अधिक मास आला तेव्हा राणी पद्मिनीने अत्यंत श्रद्धेने आणि कडक नियमांनी त्या एकादशीचे व्रत केले. तिने दिवसभर उपवास केला, विष्णूंचे पूजन केले आणि रात्रभर जागरण करून प्रभूंच्या नामाचा जप केला. भगवान विष्णूंचे प्रकटीकरण आणि कार्तवीर्य अर्जुनाचा जन्म. राणी पद्मिनीच्या या निस्सीम आणि कठोर भक्तीने भगवान विष्णू अत्यंत प्रसन्न झाले. ते गरुडावर स्वार होऊन राजा आणि राणीसमोर प्रकट झाले आणि म्हणाले, हे कल्याणी, अधिक मासातील तुझ्या या व्रतामुळे मी अत्यंत प्रसन्न आहे. माग, तुला काय वर हवा आहे? राणी पद्मिनीने हात जोडून नम्रपणे म्हटले, हे जगन्नाथा, जर आपण माझ्यावर प्रसन्न आहात तर माझ्या पतीला त्यांची इच्छित विवंचना दूर करणारा वर द्यावा. भगवंतांनी राजा कृतवीर्याला वर मागण्यास सांगितले. तेव्हा राजा म्हणाला, हे प्रभू, मला असा एक पुत्र हवा आहे जो तिन्ही लोकात सर्वश्रेष्ठ असेल, अत्यंत पराक्रमी असेल, ज्याचा पराभव देवता, मनुष्य, असुर किंवा गंधर्व यांच्यापैकी कोणीही करू शकणार नाही आणि संपूर्ण ब्रह्मांडात केवळ तुमच्याशिवाय त्याला इतर कोणीही जिंकू शकणार नाही. भगवान विष्णूंनी हसून तथास्तु म्हटले आणि ते अंतर्धान पावले. काही काळानंतर राणी पद्मिनीला गर्भधारणा झाली आणि तिने एका दिव्य पुत्राला जन्म दिला. हाच पुत्र पुढे जाऊन कार्तवीर्य अर्जुन किंवा सहस्त्र अर्जुन या नावाने प्रसिद्ध झाला. तो इतका प्रतापी होता की ज्या रावणाने इंद्रासह सर्व देवांना जिंकले होते त्या लंकापती रावणाचा कार्तवीर्य अर्जुनाने युद्धात पराभव केला होता आणि त्याला आपल्या बंदीशाळेत डांबून ठेवले होते. कथेचे तात्पर्य आणि फलश्रुती. राणी पद्मिनीने हे व्रत सर्वप्रथम केले आणि त्याद्वारे अशक्य गोष्ट शक्य करून दाखवली. म्हणूनच अधिक मासातील या शुक्ल पक्षाच्या एकादशीला पद्मिनी एकादशी असे नाव पडले. भगवान श्रीकृष्ण म्हणतात, जो मनुष्य अधिक मासातील या पद्मिनी एकादशीचे महात्म्य वाचतो किंवा ऐकतो त्याला अनेक यज्ञांचे पुण्य मिळते आणि जीवनाच्या शेवटी तो सर्व पापातून मुक्त होऊन थेट वैकुंठ लोकात प्रवेश करतो. पद्मिनी एकादशीचे महत्त्व. अधिक मासाच्या शुक्ल पक्षात येणारी
पद्मिनी एकादशी म्हणजेच कमला एकादशी ही हिंदू धर्मातील सर्वात दुर्मिळ आणि महत्त्वपूर्ण एकादशी मानली जाते. इतर सर्व एकादशा वर्षातून एकदा येतात, परंतु पद्मिनी एकादशी दर 3 वर्षांनी फक्त एकदाच येते, कारण ती केवळ अधिक मासात म्हणजेच मलमास किंवा पुरुषोत्तम मासात येते. या एकादशीचे धार्मिक, आध्यात्मिक आणि व्यावहारिक महत्त्व सविस्तरपणे खालील मुद्द्यांच्या आधारे समजावून घेऊया. 1. पुरुषोत्तम मासाची सर्वोच्च एकादशी. अधिक मासाला पुरुषोत्तम मास असे म्हणतात, कारण या महिन्याचे स्वामी स्वतः भगवान विष्णू म्हणजेच पुरुषोत्तम आहेत. भगवंताच्या अत्यंत प्रिय महिन्यात येणारी ही पहिली एकादशी असल्याने या दिवशी केलेल्या पूजेचे आणि उपवासाचे फळ इतर महिन्यांत केलेल्या व्रतांपेक्षा अनेक पटीने जास्त मिळते. 2. संपूर्ण वर्षाच्या एकादशींचे पुण्य. अशी मान्यता आहे की जर एखाद्या व्यक्तीला वर्षातील सर्व 24 एकादशांचे व्रत करणे शक्य झाले नसेल, तर त्याने केवळ अधिक मासातील पद्मिनी एकादशीचे व्रत पूर्ण निष्ठेने करावे. या एकाच व्रतामुळे संपूर्ण वर्षाच्या सर्व एकादशांचे पुण्य एकाच वेळी प्राप्त होते. 3. संतानप्राप्ती आणि वंशवृद्धीसाठी फलदायी. पौराणिक कथेनुसार राणी पद्मिनीने माता अनुसूया यांच्या सांगण्यावरून हे व्रत केले होते, ज्याच्या प्रभावाने त्यांना कार्तवीर्य अर्जुन सारखा पराक्रमी पुत्र मिळाला. त्यामुळे आजही अपत्य सुखापासून वंचित असलेले दाम्पत्य हे व्रत विशेष भक्तियुने करतात. आपल्या मुलांच्या दीर्घायुष्यासाठी आणि प्रगतीसाठी माता या दिवशी उपवास करतात. 4. दारिद्र्य निर्मूलन आणि सुख समृद्धी. पद्मिनी एकादशीला कमला एकादशी असेही म्हणतात. कमला हे माता लक्ष्मीचे नाव आहे, त्यामुळे या दिवशी भगवान विष्णूंसोबत माता लक्ष्मीची पूजा केल्याने घरातील दारिद्र्य, आर्थिक चणचण आणि नकारात्मक ऊर्जा दूर होते, व्यवसायात प्रगती होते आणि घरात सुख समृद्धी नांदते. 5. महापापातून मुक्ती आणि मोक्षप्राप्ती. पद्मपुराणानुसार या एकादशीचे व्रत केल्याने मनुष्याचे कायिक, वाचिक आणि मानसिक म्हणजे जाणून बुजून किंवा नकळत झालेले सर्व प्रकारचे दोष आणि पापे नष्ट होतात. हे व्रत व्यक्तीला मोक्षाच्या मार्गावर नेते. या व्रताच्या प्रभावाने व्यक्तीला मृत्यूनंतर वैकुंठ लोकात स्थान मिळते, अशी धार्मिक श्रद्धा आहे. पद्मिनी एकादशीला काय करावे? महत्त्वाचे नियम. तुळशीची पूजा. या दिवशी भगवान विष्णूंना तुळशीपत्र म्हणजे तुळशीची पाने आवश्यक अर्पण करा. क्युरिकम म्हणजेच तांदूळ ऐवजी तिळाचा वापर पूजाविधींमध्ये करावा. अन्नदान आणि दीपदान. या दिवशी गरजू लोकांना पिवळे अन्न, फळे किंवा वस्त्रदान करणे अत्यंत शुभ मानले जाते. संध्याकाळी विष्णू मंदिरामध्ये किंवा तुळशीजवळ शुद्ध तुपाचा दिवा लावावा. मंत्रजप. दिवसभरात अहोरात्र किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करावा. थोडक्यात सांगायचे तर पद्मिनी एकादशीचे हे केवळ उपवास करण्याचे माध्यम नसून ती मानवी जीवनातील अपूर्णता पूर्णतेकडे नेणारी आणि ईश्वराशी जोडणारी एक अत्यंत पवित्र पर्वणी आहे. तुम्हाला पद्मिनी एकादशीच्या पूजेची विधी किंवा यंदाच्या 2026मधील तिथीबद्दल आणखी काही माहिती हवी आहे का? थोडक्यात सांगायचे तर एकादशीचे व्रत हे केवळ उपाशी राहण्याचे किंवा अन्न त्यागण्याचे माध्यम नाही, तर ते शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक पातळीवर स्वतःला शुद्ध करण्याचे एक उत्तम साधन आहे. 3 वर्षातून एकदाच येणाऱ्या अधिक मासातील पद्मिनी आणि परमा या दोन्ही एकादशा मानवी जीवनातील अपूर्णता दूर करून
पूर्णत्वाकडे नेणारे आहेत. पद्मिनी एकादशी जिथे आपल्या मनोकामना पूर्ण करून संतती आणि यश देते, तिथेच परमा एकादशी जीवनातील दारिद्र्य दूर करून सुख समृद्धीचा मार्ग दाखवते. शास्त्रात सांगितलेल्या नियमांचे पालन करून शुद्ध भावाने आणि विधीपूर्वक केलेले हे व्रत मनुष्याला इहलोकात सर्व सुख देतेच, शिवाय मृत्यूनंतर मोक्षाचा म्हणजेच वैकुंठाचा मार्ग मोकळा करते. म्हणूनच या पवित्र पर्वाचे महत्त्व ओळखून नामस्मरण आणि सत्कर्माची कास धरणे हेच या व्रताचे खरे फलश्रुती आहे. भगवान विष्णूंची कृपादृष्टी आपल्या सर्वांवर सदैव राहो हीच प्रार्थना. श्रीहरी विठ्ठल. तुम्हाला ही माहिती आवडल्यास लाईक करा, तुमच्या मित्र आणि कुटुंबियांसोबत शेअर करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कमेंट्समध्ये नक्की कळवा. अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लगेच मिळेल. जय श्री हरी विष्णू. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.